एक्सप्रेसवेवर काल गॅस टँकर पलटी झाल्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे. एक्सप्रेसवे असेल किंवा जुना पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या संपूर्ण वाहनांच्या रांगा लागल्या. आपल्यासोबत काही वाहन चालक आहे. तुम्ही कुठं चालले? खंडाळ्याला चाललोय, एक साईडचं काम आहे आमचं. हां, खंडाळ्याला चालले. हो, मग घरातून किती वाजता निघाले? आम्ही निघालो एक 9 वाजता, पण आता अजूनपर्यंत इथंच थांबलोय. आम्ही आतापर्यंत पोहोचलो असतो. तुम्हाला आतापर्यंत. पर्यायी मार्ग दिला होता, त्याचं काय माहिती तुम्हाला? नाही, काही आतापर्यंत तर काय एवढं सकाळी कोण फोन वगैरे चेक करत नाही, कामासाठी धावपळ असते म्हणून. आता बघू काय होतंय. ओके, आपल्यासोबत अजून काही वाहन चालक आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. काय सांगणार, तुम्ही कुठून कुठे निघाले सकाळपासून? म्हणजे आता कोणत्या दिशेने चालले तुम्ही? कुठं निघाले? आम्ही निघालोय मुंबईच्या दिशेने. हां. आम्ही नवीन हायवेला होतो आपल्या. तिथनं सांगितलं की पोलिसने सांगितलं की 6-7 घंटे लागतील रोड पुढे चालू व्हायला. म्हणून तिथून आम्ही इकडे परत ओल्ड हायवेला आलो. तर ओल्ड हायवे पण पूर्णपणे ब्लॉक आहे. मग आता किती तासापासून अडकलेत वाहतूक? आता आम्ही 2 तास झाला अडकलो. 2 तास झाले. गेल्या 2 ते 3 तासापासून हे संपूर्ण वाहन चालक अडकलेले आहेत. वाहन कोंडीत आता आपल्यासोबत अजून काही वाहन चालक आहे. काय सांगणार, तुम्ही कुठून कुठून निघाले आणि वाहतूक कोंडीत अडकून किती वेळ झाला? तुम्हाला माहिती आहे का एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झालेला आहे? आत्ताच आम्हाला कळालं की गॅस टँकर पलटी झाला आहे. तर मी नगरहून आलेलो आहे, अहमदनगरहून. सकाळी 5 वाजता निघालो होतो. तसं आम्ही नगरहून तसं मुंबई, माझं औरंगाबाद, मनमाड रोडला कंटिन्यू असलं ट्रॅव्हलिंग असतं. तसं पाहिलं तर तिन्ही रोड, नगर, पुणे, मुंबई 7 ते 8 तासापेक्षा कमी वेळ लागत नाही. नगर, औरंगाबाद आमच्या रोडची कंडिशन तुम्हाला माहीत असेल काय, 5-6 तास तिथे पण लागायला लागलात. नगर, मनमाड मागच्या 10 वर्षापासून पूर्णपणे रस्त्याची वाट लागलेली आहे. काय सांगणार तुम्ही, हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टोल घेतात पण अजूनही हे रस्ते वगैरे नीट झालेले नाहीत, त्यामुळं अनेक वाहन चालक आहे वाहतूक कोंडीत अडकलेले. कहाँ जा रहे आप? हम नेरळ कहाँ से आए? शिक्रापूर. शिक्रापुर. फिर अभी कितने देर से यहाँ पे रुके फंसे हुए? अभी तो आए आधा घंटा हो गया. आपको कुछ पता है कि एक्सप्रेसवे पे एक्सीडेंट होने की वजह से वाहतूक कोंडी हुई? नहीं कुछ मालूम. नेट पे देखा है. हाँ, नेट पे दिखा रहा है, रूट अलग अलग दिखा रहा है. अच्छा. अभी कुछ पर्यायी मार्ग यहाँ पे सुझाया है. अशा पद्धतीने हे संपूर्ण वाहन चालक आता वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे आता या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर एक्सप्रेसवे सोबतच जुना पुणे मुंबई महामार्गावरही आता ही वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. मी गणेश जुडम, न्यूज 18 मराठीसाठी.